एखादं बाळ, लाल कपड्यात गुंडाळलेलं बाळ, बाळ? कसलं बाळ? तुझ्या मामंजींनी तुला दिलेलं, त्यातली कागद तू दळवून ठेवलेली, ती कागद ती शोधत होतीस ना? ए जास्त हुशारी दाखवायची नाही हा. तुला तुझ्या मामंजींनी बाळ दिलं होतं, त्यातले कागद कुठे ठेवलेस ते मुकाट्यानं सांगायचं. बोल, कुठे दडवून ठेवलेस ते कागद? बोल, सांग सांग. नाही हो, मला माहित नाही, खरंच नाही माहिती. थांब दगो, सखू या वाड्यातून कुठं बी जाणार नाही. हिने आपल्या घराण्याला कलंक लावलाय. तुम्ही हिला घरात घ्यायला सांगू नका बाबाजी. गुरु झिंगरोबानीच कडक आदेश केलाय की ही सकू सध्या तरी आपल्या वाड्यातच राहील. अहो, भूतासारखे फेऱ्या काय मारताय? अहो, झोपू दे ना मला. झोपू नको, विचार कर. आपल्या आजूबाजूला काय घडतंय ना त्याचा नीट विचार कर. कुठेतरी नक्की पाणी मुरतंय. पाणी मुरतंय म्हणजे? अगं बघ ना, बाबाजी आणि महामाया कायम त्या सखूला संपवून टाकण्यासाठी चालले होते, पण आता तेच दोघे तिला वाचवतायत, आश्रय देतायत. तिला घरातून बाहेर काढा असं म्हटल्यानंतर लगेच विरोध करतात. का? बाबाजी आणि महामाया कुठला तरी मोठा डाव मांडून बसलेत. हे प्रकरण दिसतंय ना, तितकं सरळ सोपं नाहीये. कुठल्या तरी कारणासाठी त्यांना ती सखू हवी आहे, आणि नेमकं ते कारण काय आहे हे शोधायला पाहिजे. कोडगी आहेस का तू? अगं बोल ना, सांग ना. ते त्या वाड्यातले कागद कुठे ठेवलेस? कुठे ठेवलेस? बोल बोल. नाही हो, मला नाही माहिती. नाही माहिती? नाही माहिती तुला? मनोरमे, राहू दे राहू दे. सखूबाई लई नाजूक आहेत. सोड सोड. विठुराया मला वाचव. हे बाबाजी मला संमोहित करायला बघतायत. धाव विठुराया, खोल डोळ्यात ओढतायत ते मला. वाचव. फार का चालायची नाही तुझी हुशारी, सांगून ठेवतोय. कपकुमान तुझ्या मामंजीने दिलेलं बाळ, त्यातले कागद आमच्या हवाली कर. इथून पळून जाण्याचा विचार बी करू नकास. तू कुठं बी लपून बसलीस, आकाशात पाताळात झिंजा धरून तुला खेचून आणि नीत, समजलं ना? आणि मग कोल्ह्या लांडग्यान मोर हरणाला कसं टाकतात तसं गावकऱ्यान मोर तुला टाकीन, त्यांच्या हवाली करेन.
मग लचक तोडतील तुझं लचक, टेचून टेचून काढतील, मारून टाकतील तुला, कळलं काय? तवा ती कागूद मनोरमेच्या हवाली कर. चल मनोरमे,